जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नारी शक्ती दूत यामध्ये काही नवीन अपडेट्स आलेले आहेत। ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर नेमके कोणते कोणते काय अपडेट्स आलेले आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग सुरू करूया। काय अपडेट्स आहे, भरलेले फॉर्म रिजेक्ट झाले किंवा ते पेंडिंग अवस्थेत आहेत त्यांची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात आधी तुमच्या नारी शक्ती दूत हे ॲप प्ले स्टोरवरून अपडेट करून घ्यायचं आहे। अपडेट केल्यानंतर त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जो काही तुमचा मोबाईल नंबर समाविष्ट केला असेल तो इथे टाकायचा, ॲक्सेप्ट करायचं आणि लॉग इन वरती क्लिक करायचं। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर जो काही OTP येईल तो OTP इथे फिल करायचा। OTP फिल केल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज यावरती क्लिक करायचा। क्लिक केल्यानंतर जो काही तुम्ही फॉर्म भरले असतील त्या फॉर्मवरती क्लिक करून घ्यायचा। क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला एडिट फॉर्म, जर का तुमचा काही चुका केल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करण्याकरता एडिट फॉर्म यावरती क्लिक करून केलेल्या चुका त्या दुरुस्त करू शकता। दुसऱ्या नंबरला आहे निळ्या पट्टीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिट असं जर का दाखवत असेल तर ते प्रोसेसमध्ये आहे असं समजून घ्यायचं आहे। त्यानंतर आहे SMS व्हेरिफिकेशन डन। जर का इथे SMS व्हेरिफिकेशन एरर येत असेल तर तो फॉर्म भरत्या वेळेस तुमच्या मोबाईलवरती OTP न आल्यामुळे तो दाखवत असेल। जर का SMS व्हेरिफिकेशन डन असेल तर ते ठीक आहे। त्यानंतरचं आहे आय बटन। ह्या आय बटनवरती जे काही माहिती आहे आजचे नवीन अपडेट्स ते तिथे आहे। पेंडिंग टू सबमिटेड, जर का तुमच्या फॉर्मवरती पेंडिंग टू सबमिटेड असं दाखवत असेल तर त्याचा अर्थ काय होतो, तर सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही। अंतिम सबमिटसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे। म्हणजेच तुमचे फॉर्म भरल्या गेलेले आहे परंतु ते अधिकाऱ्यांकडे जमा सुद्धा झाले परंतु त्यावरती अजून प्रक्रिया सुरू आहे। असे जर का तुमच्या याच्यामध्ये पेंडिंग टू सबमिटेड असं दाखवत असेल तर ते तुमचे फॉर्म भरल्या गेलेले आहे परंतु त्याच्यावर अजून कारवाई सुरू आहे। पण जर का तुमच्या याच्यामध्ये अप्रूव्हल असं जर का येत असेल तर ते फॉर्म मंजूर झालेले आहेत, सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहेत, सबमिटरकडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही। म्हणजेच तुमचा फॉर्म जो भरलेला आहे जर का तुमच्या फॉर्मवर अप्रूव्हल असा येत असेल तर समजून जायचं की तुमचा फॉर्म यशस्वीपणे भरला गेलेला आहे, त्यामध्ये काही दुसरं चेंजेस करायची काही गरज आवश्यकता नाही। त्यानंतर आहे इन रिव्ह्यू, म्हणजेच तुमचा फॉर्म सर्वेक्षण सध्या पुनरावलोकन कर्त्याद्वारे मूल्यांकन केले जात आहे। सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे। म्हणजेच तुमच्या जो काही फॉर्म भरलेला आहे त्यावरती अजून प्रक्रिया सुरू आहे। अधिकाऱ्याकडे तुमचा फॉर्म जमा झाला आहे मात्र त्यामध्ये सर्वेक्षण सुरू आहे असे याचा अर्थ होतो। जर का इन रिव्ह्यू तुमच्या याच्यावर दाखवत असेल, जर तुमच्या फॉर्मवरती रिजेक्टेड असं नाव येत असेल तर समजायचं की तुमचा फॉर्म हा नाकारण्यात आला आहे। तुमच्या काही चुकीमुळे तुमच्या नावात बदल किंवा तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केले त्यामध्ये काही चुका झाल्या असतील, डॉक्युमेंट्स अपलोड करताना काही चुका झाल्या असतील तर त्यावेळेस सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही। लक्षात घ्या, एकदा जर का तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर तो पुन्हा सबमिट केला जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही। डिसप्रोवाइड कॅन एडिट अँड सबमिटेड, याचा अर्थ सांगितला अस्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता। ज्यावरती डिसप्रोवाइड कॅन एडिट अँड सबमिटेड असं लिहून येत असेल तर ते सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटेडला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय त्यामध्ये दिलेला आहे। अशा प्रकारचे हे नवीन अपडेट्स आलेले आहे। तर तुमच्या फॉर्मवरती काय दाखवत आहे ते तुम्ही एकदा पाहून घ्या। तुमच्या फॉर्मवरती पेंडिंग टू सबमिटेड, अप्रूव्हल किंवा इन रिव्ह्यू किंवा रिजेक्टेड काय दाखवत आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।